अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रपती एकत्र येण्याच्या चर्चा. संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी दिनांक 28 रोजी विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. गुरुवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आता अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असून यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की अजितदादांना कालच अग्नी दिला आहे. अजून महाराष्ट्र धक्क्यातून सावरलेला नाही आहे. कार्यकर्ता अजून सावरलेला नाही. त्यामुळे राजकीय चर्चा करणे अमानुष आहे. हे विषय पक्षांतर्गत आहेत. यावर बोलणे योग्य नाही. आणि त्या बाईने आपला पती गमावला आहे. त्यांच्या कुटुंबाने एक कर्ता पुरुष गमावलेला आहे. त्यांच्या डोळ्यात अजून अश्रूंच्या धारा आहेत. अशा वेळेला तुम्ही कोणी नेतृत्व करावे असे डाव खेळत असाल तर ते चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी पुढे म्हटलं की मी 2 मागण्या केल्या, त्या राजकीय आहे. DGCAचं विमानांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण असतं. एखादा अपघात झाल्यानंतर तुम्ही फक्त चौकशीची घोषणा करता. त्या चौकशीचं पुढे काय होतं? बारामती एअरपोर्टवर ATC नव्हते, त्याला जबाबदार DGCA आहे. त्या विमानतळावर महत्त्वाचे लोक उतरत आहेत. या अपघाताची चौकशी होणं गरजेचे आहे. आम्ही महत्त्वाचा माणूस गमावला आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. अजिबात नाही. बघा, अजितदादांना कालच अग्नी दिलेला आहे. अजितदादांचं जाणं या धक्क्यात सावरलेला नाही. हे जर कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. एकतर त्यांचा कुटुंबावरचा आघात मोठा आहे. त्यांचे जे तळागाळाचे कार्यकर्ते ते सोडून द्या, ते मंत्री वगैरे ते त्यासाठी झालेले असतात, बरं का. तळागाळाचा कार्यकर्ता जो आहे, सामान्य माणूस आहे, ज्यांचा अजितदादांशी अनेक कारणाने संबंध आहे, त्यांना बसलेला धक्का हा महत्वाचा आहे. अशा वेळेला राजकीय चर्चा करणं पुढले 15 दिवस, किमान 15-20 दिवस, हे सर्वस्वी अमानुष आहे. आणि हे सगळे विषय त्यांच्या पक्षांतर्गत आहे. आणि अशा पक्षांतर्गत विषयावरती या क्षणी आम्ही बोलणं हे योग्य नाही. किंवा त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भात काही निर्णय असतील त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करणं हे योग्य नाही. कारण आपण पाहिलं असेल का, कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडलेलं आपण पाहिलं असेल. त्या पवार कुटुंबातला प्रत्येक घटक, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि हुंदके होते. राजकारणाचा विचार करायला आता कोणाकडे वेळ आहे? स्थिरस्थावर झाल्याशिवाय सगळं कोणी बोलणार नाही या विषयावर. आणि तुम्ही असे प्रश्न विचारून त्या विषयाला पाटे फोडू नका. आता मी काय बोललो? आता मी कोणत्या विषयावर बोललो? की या विषयावरती आता बोलणं हे अमानुष आहे. जर कोणी हा विषय काढला असेल तर ते माणुसकी शून्य लोक आहेत. मग त्यांच्या पक्षातले मंत्री असतील किंवा आमदार असतील. त्या बाईने आपला पती गमावलेला आहे. कुटुंबाने एक कर्ता पुरुष गमावलेला आहे. तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहत आहे. अशा वेळेला तुम्ही कोणी नेतृत्व करावं ह्याच्यावरती आता पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते अमानुष आहे. म्हणजे त्याच्यावरती मी बोलणार नाही आता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.